आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगते, मुलींना हॉस्टेलला ठेवायचं नाही. तुम्हाला जर तिला शिकवायची एवढी इच्छा आहे ना, तुम्ही खोली करून तिथं जाऊन राहा. शिवरायांना घडवण्यासाठी जिजामाता शहाजी राजांपासून 25 वर्ष लांब राहिलेले आहेत. 25 वर्ष. आपण राहूया 4 वर्ष, काय हरकत आहे? मुलगी वाचवायची असेल तर स्वतः घर तिकडे जाऊन करा. मुलगी हॉस्टेलला ठेवायची नाही. कोल्हापूरला हॉस्टेलला असलेली एक मुलगी, तिच्या वडिलांनी 3 लाख कर्ज काढलेलं शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगला. ती मुलगी 8 दिवस हॉस्टेलला नाही. मला फोन आला, मी ताबडतोब गेले, चौकशी केली. त्या मुलीला शोधता शोधता 1.5 महिना गेला. ती पुण्यामध्ये आम्हाला सापडली. पुण्यामध्ये तिने माझ्या तोंडावर निकाहनामा फेकला. तिने तिचं ऍफिडेव्हिट फेकलं आणि सांगितलं, हिंदू धर्मामध्ये कुठलंही तत्व चांगलं नाही, मला ते आवडलेलं नाही, मला इस्लाम कबूल आहे, म्हणून मी धर्म बदललेला आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते, इतकी स्पष्टपणे बोलली. वडील रडत होते धाय मोकलून. त्यावेळेला ती म्हणाली मला आणि त्या साहेबांना, या माणसाला मी ओळखत नाही, याला मी आयुष्यात कधीही बघितलेलं नाही. फरशीवर डोकं आपटून आपटून सर रडलेले आहेत. माहितीत हे धोके. आणि सगळ्या तरुण मुलांना जे वरती बसले त्यांना मी मुद्दाम सांगतेय, समाजाचं इतकं कडक असं संघटन तयार करा, एकही मुलगी आपल्या धर्मातनं बाहेरच्या धर्मात जाणार नाही, अजिबात जाणार नाही. आज शिवाकाशी यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला मी सगळ्यांना बजावतेय, नाही एकही मुलगी धर्मातनं बाहेर जाणार. धर्म कडक करा आणि सगळ्यांनी मिळून मला फोन करत जा. एखादी मुलगी जर धर्मातनं जाती असं कळलं ना, मला बोलवा. रागिणी आहे मी, रणरागिणी, वाघीण चवताळलेली आहे मी घरात शिरून तिला विचारीन काय चाललंय म्हणून. आज सांगलीतनं किती मुली गेल्या माहिती आहेत? आणि सगळ्या गेल्यात ना, त्या सगळ्या सुशिक्षित, उच्चस्तरीय, सगळ्या ओपन मधल्या मुली जास्त गेल्यात माहिती आहे. जैन, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, माहेश्वरी, मराठा चालले बिंदास. मोकळी काय ना, स्वातंत्र्य दिलं ना, स्वातंत्र्य दिलं, चालले धर्म बदलत. स्पष्टपणे सांगते, राग आला तरी चालेल. आज आपण दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मुली इतक्या बिनघोर झाल्या आहेत, त्यांना तुमची किंमत नाही. आणि एक सांगते, काही माझ्यावर कुठलंही संकट आलं तरी चालेल. मशिदीतनं असे फतवे निघाले आहेत, रोजाना 200 रुपये घेऊन जा आणि एक हिंदू मुलगी पाठवा. रेट सांगते, रेट. ब्राह्मण मुली पाठवण्यासाठी आणि ब्राह्मण मुलीशी लग्न करायला 5.5 लाख दिले जातात. मराठा समाज असेल तर 3.5 लाख, माहेश्वरी असतील तर 4.5 लाख, दलित असतील तर 1.5 लाख. हे सगळे रेट आहेत, छापील आहेत. सोपं आहे? किती डोळे झाकून बसणार आहात? किती डोळे झाकून? एक मुलगी जर समाजातनं गेली ना, वांज होऊन जाऊ आपण, वांज. एकही मराठा समाजामध्ये एकही मराठा जन्माला येणार नाही जो शिवरायांचं नाव घेऊ शकेल. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती. आज आपण बुरख्यात असतो. हे मरण सोपं नाहीये शिवाकाशीद यांचं. शिवरायांनी केलेलं धर्मासाठी इतकं प्रचंड बलिदान हे सोपं नाही आहे. आणि धर्म आपापल्या परीने सांगा. कसा सांगा? कसा सांगा? द्या उत्तर. कसा सांगा धर्म? आज एक मुलगी जाते, अक्षरशः बुरख्यात समोर येते, मी काय करू? एक मुलगी समोर येऊन बसते, तिला म्हटलं हिंदीत बोल, मराठी येत नसेल तर. ती मुलगी माझ्या समोर येऊन म्हणते की मला मराठी येतं, मी कुलकर्णी सरांची मुलगी आहे. नका शिखांत अंगावर चटके आहेत, प्रचंड मारलेलं आहे. कशासाठी? नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि ते सुद्धा साधं सुद्धा नाही, गाईचं. हे सोपं आहे? इतकं सोपं आहे?
कुठल्या मरणाच्या गोष्टी सांगू आणि कुठल्या समाजाच्या आणि कुठल्या संस्कृतीच्या दागदागिने अंगावर घालून मिरवण्यापेक्षा पहिल्यांदा धर्म जपा ग, पहिल्यांदा धर्म जपा. ते सगळे दागिने द्या धर्मासाठी. आज मला फिरण्यासाठी पैसे नसतात, अक्षरशः धर्मासाठी पळेपर्यंत पुढे जातपर्यंत मालेगावला पोरीचं धर्मांतर झालेलं असतंय, एसटीनी जातपर्यंत गाडी डिझेल भरायला पैसे नसतात. सोपं आहे. आणि आज आम्हाला फक्त माझं पडलंय, माझं घर पॉश पाहिजे, त्याच्यात शोकेस पाहिजे, त्याला सोफा पाहिजे. पोरी काय करतायत ते बघा आधी. आणि सगळ्या तरुण भावांनो, बास केस सावरणं, धर्म सावरा सगळ्यांनी मिळून आता आजपासून. धर्म सावरा. देश सावरला, कसा सावरणार? कसा सावरणार? एक एक आग पोटात आहे, एक एक आग. आणि त्या आगीचं उत्तर एकच आहे की बायकांनो, मला घरात जिजाऊ हवी आहे. आणि एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगते की तुम्हाला पटेल ना पटेल, आता मुलींची लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर ताबडतोब करून टाका. शिक्षण सासरी गेल्यावर करू दे. धर्माच्या पुढे शिक्षण महत्वाचं नाही. अडाणी राहिली तरी चालेल, पण धर्म महत्वाचा आहे. बास आता खूप सहन झालं. मोगलाईमध्ये तसं सहन केलं, ब्रिटिशांकडनं तसं सहन केलं, राजकारणी लोकांनी हिंदू राष्ट्र घोषित नाही केलं. आमचे तुकडे 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 बघत राहिलो आम्ही. नको आता. आणि हे सगळं थांबायचं असेल तर आजपासून वाचा, आजपासून बघा. कुठे मुली विकल्या जात आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हजारो मुली बेपत्ता आहेत, हजारो. कुठे आहेत? सुप्रिया वाडेकर नावाची आमची सोलापुरातली मुलगी गेली सागर चुडासामा नावाच्या एका जादूगाराबरोबर. अक्षरशः तुम्हाला सांगते, इतकी शोधली, मला गुजरातमध्ये मोरवीला सापडली. मी सायबरवर ट्रेस केला, मोरवीत होती ती. तुम्हाला सांगते, मोरवीत पोरगी सापडली. आम्ही फोनवर संपर्क करतोय, तोपर्यंत पोरीनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला कागदपत्र पाठवून दिली. बायकांनो, ती 2 महिने घरात नमाज म्हणण्याची प्रॅक्टिस करत होती. आईनी दुर्लक्ष केलेलं आहे. आई म्हणते तिच्या रूम मध्ये ती काय करते मला माहितीच नाही. बेडरूम प्रथा, प्रायव्हसी हवी ना. कसली प्रायव्हसी? वडिलांनी कॉटवर झोपावाडी, सरसकट सगळ्यांनी समोर. बंद करा ती बेडरूम प्रथा. इंटरनेटवर कुणाशी बोलतात माहिती नाही, मोबाईलवर कुणाशी बोलतात माहिती नाही, कॉम्प्युटरवर काय चाललंय कळत नाही. बास. विज्ञानाने आमचा धर्म बुडवलेला आहे. आम्हाला विज्ञान असं नको. आणि ही वॉर्निंग आहे, ही वॉर्निंग आहे. आणि तरुण मुलींनो, हात जोडून विनंती आहे, अजूनही रावण आहेत, पळवून नेतात, कैदेत ठेवतात. रामरायांनी सुटका केली तरी अग्नी परीक्षा चुकत नाही. रामाने स्वीकारलं तरी समाज स्वीकारत नाही. वनवासात पोरं वाढवावी लागतात. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना धरणीनी पोटात घेतलं. सीतामाई पुण्यवान होत्या, त्यांना वाल्मिकी ऋषी भेटले. आपण पुण्यवान नाही. वाल्मिकी पण भेटणार नाही, धरणी माता पोटात घेणार नाही. अपर्णाताई पुनर्वसन करतील हा त्यांचा शब्द आहे, आणि ते करावं लागेल, करावंच लागेल. काय करणार आहे? एक एक मुलगी धर्मात परत घेतीये माहितीये. मसूर आश्रमला जाऊन धर्मांतरित झालेल्या पोरींना परत आपल्या धर्मात ओढून आणतोय. शिवरायांनी सांगितलं होतं की बाहेर गेलेली मुलगी, तिला येण्यासाठी दार उघडं ठेवा. बाहेर गेलेल्या माणसाला परत येण्यासाठी दारं उघडी ठेवा. म्हणून बजाजी निंबाळकरांना रोटी बेटी व्यवहारात स्वतःच्या घरात घेतलेलं आहे. सखूबाईंना दिलेली आहे निंबाळकरांच्या घरात. ही उदाहरणं आहेत. आणि नुसते शिवराय वाचायचे नाहीये, शिवराय मनात रुजले पाहिजे. एक प्रश्न बायकांसाठी विचारते, कारण का इकडच्या पेक्षा इकडची शक्ती जास्त आहे. त्याचं कारण आपण जे मनात आणू ते आपण करू शकतो, इतका प्रचंड आत्मविश्वास आपल्याला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मला मनापासून असं वाटतं की तुम्ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना एक SMS करावा. मी तुम्हाला SMSसाठी त्यांचा फॅक्स नंबर देणार आहे. आणि तो SMS असा करायचा, तुम्ही